विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही माझी गोष्ट प्रत्येक ऐकताय मनापासून, मग रिझल्ट लागणारच आहे. अनुभवाचा काहीतरी फायदा होणार आहे ना तुम्हाला, माझ्या अनुभवाचा फायदा. पहिली गोष्ट, इंग्लिश बाजूला ठेवलाय त्याचा आम्ही आता विचार करत नाहीये. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, की दिलेलं टार्गेट मी कंप्लीट केलेलं आहे. ओके, मग आता सर काय करूया? तर आता सांगतो, आपण आता डेफिनेशनचा पार्ट स्टार्ट करूया. सगळ्या डेफिनेशन आजच संपवायच्या आहेत. त्याची सुरुवात करूया थर्मोडायनामिक्स पासून. का? अरे, जेव्हा मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगताना वाय लर्न ॲप्लिकेशन वरती घेईन ना, कुठले प्रश्न आले ते सांगेन ना, तर तुमच्या लक्षात येईल, की हेच प्रश्न आले जे मी तुम्हाला दिलेत ते आणि जे येऊ शकतात असे प्रश्न पण घेतलेत. सुरुवात करूया आपण. तर पहिला जो डेफिनेशन आहे थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन. नाही विचारली कधी. कधीही विचारलेली नाहीये. तरी घेऊया ना. थर्मो म्हणजे तुम्हाला टेम्परेचरशी संबंधित आहे माहिती आहे. डायनॅमिक्स स्टॅटिकच्या अपोझिट वर्ड आहे. ओके. ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with the concept of heat and temperature and the interconversion of heat and other forms of energy. करून ठेवा. ओके. पण आता ह्या ज्या डेफिनिशन्स आहेत, ह्या मात्र परीक्षेत आलेल्या आहेत. एमसीक्यू म्हणून आलेले आहेत प्रश्न. व्हीएसए म्हणून प्रश्न आलेत. डिफाईन म्हणून 3-3 मार्काला सेक्शन सी मध्ये, सेक्शन बी मध्ये 2-2 मार्काला हे प्रश्न आलेले आहेत. सांगू तुम्हाला. जेव्हा दोन ऑब्जेक्ट आर ॲट द सेम टेम्परेचर आहे, दे आर इन द थर्मल इक्विलिब्रियम. ही डेफिनेशन पुन्हा एकदा पुढे एकदा होणार आहे, आणखी लक्षात घ्या. थर्मल इक्विलिब्रियम डेफिनेशन करा. जेव्हा टेम्परेचर सेम असेल, व्हेन टू ऑब्जेक्ट आर ॲट द सेम टेम्परेचर, दे आर इन द थर्मल इक्विलिब्रियम. Internal energy, the energy that is associated with the random disordered motion of the molecules of the system. जरा विचित्र आहेत बरं का, लक्षात घ्या डेफिनेशन्स, पण ही डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. System, a part of the universe which is under thermodynamic consideration is known as system. Surrounding, other part of the universe, ठीक आहे, rather than system is known as surrounding. म्हणजे आउटसाइड सरफेस म्हणजे सराउंडिंग. हेच प्रश्न एमसीक्यू आहे. आउटसाइडला सराउंडिंग म्हणायचं आणि जी लाईन सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करते त्याला बाउंड्री म्हणायचं. ओके. सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री, इंटरनल आणि थर्मल इक्विलिब्रियम सगळे पीवायक्यूज आहेत. सगळे पीवायक्यूज आहेत, लक्षात घ्या. बरं, नेक्स्ट ओपन सिस्टीम. आता ही ओपन सिस्टीम आहे. म्हणजे ह्याला मी हीट प्रोव्हाईड केलं, तर हे यातलं जे मॅटर आहे ते सुद्धा सराउंड बाहेर म्हणजे एक्सचेंज होऊ शकतं. एनर्जी सुद्धा एक्सचेंज होते. A system that allows exchange of energy and the matter with the surrounding is known as open system. त्यानंतर क्लोज सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम मध्ये काय होतंय, की मॅटर आतच राहते, पण एनर्जी बाहेर एक्सचेंज होते ना. हे बघा, डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज एनर्जी टू द ट्रान्सपोर्ट म्हणजे क्लोज सिस्टीम. आता जर मी थर्मास सारखी सिस्टीम घेतली, की ज्यात ना आतला सबस्टन्स तेवढाच गरम राहणार आहे. म्हणजे एनर्जी सुद्धा बाहेर जाणार नाही, मॅटर सुद्धा जाणार नाही. म्हणजे ती आयसोलेटेड सिस्टीम. मग ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम 3 मार्काला येणार सेक्शन सी मध्ये. येणार हा प्रश्न हे लक्षात घ्या. मग ओपन पण एमसीक्यू सुद्धा येऊ शकते ना. कोण काय एक्सचेंज करते ही एमसीक्यू आहे, व्हीएसए आहे. 6 प्रश्न झाले का रे? 3, 4, 3 आणि 3, 6, 7, 8, 9 डेफिनिशन झालेत, लक्षात घ्या. बरं, नंतर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. जी डिपेंड असते ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डी-ई एबीसीडी मध्ये पहिल्यांदा डी नंतर ई येतं की नाही? असं लक्षात ठेवायचं. जी डिपेंड असते ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द सिस्टम. केमिस्ट्रीमध्ये पण आहे. तिथं जरा वेगळी डेफिनेशन असणार आहेत. मग तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की जर मला डेन्सिटीचा विचार करायचा असेल, माझ्याकडे 1 लिटर पाणी आहे आणि 100 लिटर पाणी आहे. मग दोघांची डेन्सिटी सेम असणार आहे. ती त्या साइजवर डिपेंड नाहीये. साइजवर डिपेंड असेल तर ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ना. पण डेन्सिटी डिपेंड नाहीये, मग ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुम्हाला कुठली प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह आहे, कुठली एक्सटेन्सिव्ह आहे हे ओळखता आलं पाहिजे. ओके. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम डिपेंड आहे. म्हणून ती एक्सटेन्सिव्ह आहे. ह्याचा व्हॉल्यूम जास्त आहे, याचा व्हॉल्यूम कमी आहे. मग ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता थांबा. मोस्ट इम्पोर्टंट डेफिनेशन आहे. माझा व्हिडिओ छोटा होणार आहे, कारण डेफिनेशन्स तुम्हाला माझ्याबरोबर करायच्या आहेत. व्हेन देअर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विथिन द सिस्टम. अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? की समजा आता इकडून मी 50 न्यूटनचा फोर्स लावतोय आणि इकडून 50 न्यूटनचा, तर हा बॅलन्स्ड फोर्स आहे. तसं नको आहे. आता हा अनबॅलन्स्ड झाला. इकडे 150 तिकडे 50 न्यूटन आहे. असा फोर्स नको आहे मला. म्हणजे व्हेन देअर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विथिन द सिस्टम अँड बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग.
द सिस्टम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. 1 मार्काचा इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. बरं, मेकॅनिकल नंतर केमिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल मध्ये काय? अनबॅलन्स्ड फोर्स सिस्टम मध्ये नाहीये. सिस्टम सराउंडिंग मध्ये पण तो एक्झिस्ट करत नाहीये. आता केमिकल इक्विलिब्रियम, अ सिस्टम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन देयर आर नो केमिकल रिएक्शन्स गोइंग ऑन. केमिकल रिएक्शन होत नसेल तर केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. पण किंवा ऑर दुसरी डेफिनेशन आहे, देयर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट. अजून पण आहे तिसरी डेफिनेशन, केमिकल कॉम्पोजिशन इज सेम थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विदिन द टाइप. ओके. आलं का लक्षात? मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल आणि आता थर्मल. व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की नाही? वी हॅव पुस्तकात सुद्धा दिलंय, डिस्कस द थर्मल इक्विलिब्रियम ॲट लेंथ अर्लियर. तेच आपण डिस्कस केलं होतं की टेम्परेचर सेम पाहिजे. तर इथं काय दिलंय? When temperature of the system is uniform throughout and does not change with the time, a system is said to be in thermal equilibrium. ही डेफिनेशन लिहा मगाच्या पेक्षा. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. सिस्टीम सराउंडिंग बाउंड्री 6. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, इंटरनल एनर्जी. आता थर्मोडायनामिक प्रोसेस is a procedure by which the initial state of the system changes to its final state. म्हणजे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पण चेंज होण्यासाठीची काय प्रोसिजर आहे, त्याला प्रोसेस म्हणणार आहे. आयसोथर्मल प्रोसेस. मी तर लिहितोय आयसोथर्मल प्रोसेस, याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आयसो म्हणजे सेम, आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आयसोकोरिक, त्याच्यानंतर आयसोबारिक, त्याच्यानंतर ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि त्याच्यानंतर रिव्हर्सिबल. या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला करायच्या सेम आहेत रे. आयसो म्हणजे सेम, टेम्परेचर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट. इथं थर्मली आयसोलेटेड सिस्टीम असते. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे ती कधीच कंप्लीट होत नाही, स्लो असते. आणि समजून घ्या, सगळ्या डेफिनेशन्स करायच्या आहेत तुम्हाला. सायक्लिक प्रोसेस दॅट रिटर्न्स टू इट्स इनिशियल स्टेट इज नोन एज सायक्लिक प्रोसेस. एक्सप्लेन पण करायचंय बरं का, 2 मार्काला आलंय. रिटर्न्स इथं इकडे गेली, पुन्हा रिटर्न आली, ही झाली सायक्लिक प्रोसेस. लक्षात घ्या. ओके. त्यासाठी डेल्टा यूची व्हॅल्यू 0 येणार ना, परत आहे तिकडेच परत येतोय ना, त्यामुळे त्या स्टेटला इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहील. तर त्याच्यानंतर हीट इंजिन. मी नुसतं डेफिनेशन द्यायला लागलो, मी काय थर्मोडायनामिक्स घेत नाहीये, लक्षात घ्या. त्यात भरपूर प्रश्न आहेत. पण आपण आज सगळ्या डेफिनेशन करूनच आपण थांबणार आहोत, लक्षात घ्या. हीट इंजिन आर द डिव्हाइसेस दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इंटू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. आता मी पटपट सांगतो. रेफ्रिजरेटर आणि हीट पंपची डेफिनेशन आहे. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही करा. आता डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू केमिस्ट्रीमध्ये आहे. इथं क्यू मायनस डब्ल्यू. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू जर 0 असेल तर क्यू बरोबर डब्ल्यू. आयसोकोरिक मध्ये वर्क डन 0 असेल तर डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. ला क्यू इक्वल टू 0 असेल तर डेल्टा यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. सगळे जे आहेत ना एमसीक्यूज आहेत बरं का, लक्षात घ्या. मग मगाशी आपण प्रोसेस केल्याच की, लक्षात घ्या. आता थोडे एक्स्ट्रा प्रश्न देतो. हे एवढे एक्सप्लेनेशन करा प्लीज. ठीक आहे, डेफिनेशन नाहीये तरी देतोय. अजून एक देतोय, लास्ट म्हणूया आपण. फ्री एक्सपान्शन. ओके, फ्री एक्सपान्शन हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. ओके, मग एवढ्या डेफिनेशन कंप्लीट करूया. अर्धा तास वेळ देतोय, होईल. मग अर्ध्या पाऊण तासानंतर दुसरा व्हिडिओ मिळेल तुम्हाला. अरे पण बाळांनो, मन शांत ठेवून निवांत अभ्यास करा माझ्याबरोबर तुम्ही. मी असताना कुठली काळजी करायची नाहीये. सर अजून हे राहिले, ते राहिले, असं करू का तसं करू, ह्याचं टेन्शन आलंय. काय नाही. केलं तर होणार आहे ना, आणि करतोय ना आपण, करतोय आपण. मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर तुम्ही फिनिश केलंय, लक्षात घ्या. हा डेफिनेशनचा पार्ट तुम्ही फिनिश केला, करताय तुम्ही. आणि अजून मी देणार आहे डेफिनेशन्स भरपूर. परीक्षेत येणारे सगळे प्रश्न घेणार आहे, सगळे पी-वाय-क्यू. मग आता जवळ-जवळ आपल्या 70 पैकी 10 ते 15 डेफिनेशन झालेत बरं का. आणि अजून 3-4 व्हिडिओमध्ये त्या 70 डेफिनेशन्स कंप्लीट करूया आपण. ऑल द बेस्ट.